पुढची महत्त्वाची बातमी, काल नागपूरमध्ये SLB कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आणि या स्फोट प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे। तर SLB कंपनीमध्ये स्फोट प्रकरणी कंपनीच्या मालकासह 21 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी प्रोडक्शन मॅनेजर, सेफ्टी मॅनेजर यांच्यासह 9 जणांना अटक करण्यात आली आहे। तर नागपूर ग्रामीण पोलिसांची SLB कंपनीच्या विरोधात ही मोठी कारवाई म्हणावी लागेल। स्फोटाच्या चौकशीसाठी नागपूर ग्रामीण पोलिसांकडून 2 पथकांची निर्मिती करण्यात आली आहे। BNS सेक्शन 105 अंतर्गत कंपनीचे मालक संजय चौधरी यांच्यासह इतर संचालकांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। कळमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या स्फोटात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला तर 26 जण जखमी देखील झाले। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याकडे। उदय, नागपूरमधील हा अतिशय दुर्दैवी प्रकार घडलेला आहे। यामध्ये 26 जण जखमी झाल्याची माहिती आहे, 19 जणांचा मृत्यू झालाय। या प्रकरणात काही अटक झाल्याची देखील माहिती आहे। अधिकचा काय तपशील? नक्कीच काल नागपूरच्या SBL एनर्जी लिमिटेड कंपनीमध्ये जो आहे तो ब्लास्ट झाला होता आणि या ब्लास्टमध्ये कालपर्यंत जे आहे ते 18 लोकांचा म्हणजे 18 कामगारांचा जो आहे तो यामध्ये मृत्यू झाला होता। मात्र आता आणखी यात अपडेट झालेली आणि एका महिला कामगाराचा जो आहे तो यामध्ये उपचारादरम्यान जो आहे तो मृत्यू झालेला आहे। त्यामुळे आता यामध्ये मृत झालेल्यांची संख्या जी आहे ती 19 वर पोहोचलेली आहे। इतक्या मोठ्या संख्येनं एका अपघातामध्ये, एका ब्लास्टमध्ये मृत्यू होण्याची ही गेल्या काही वर्षातली पहिली घटना आहे। आणि या सगळ्या प्रकरणाचा गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी देखील आता या सगळ्या कंपनी मालकांवर आणि त्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे। काल कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो या कंपनी विरोधात दाखल करण्यात आलेला आहे। एकूण 21 लोकांवर हा गुन्हा दाखल झालेला, त्यातल्या 9 लोकांना जे आहे ते पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलेला आणि 2 अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। जे इतर आरोपी या सगळ्या मध्ये दाखल, ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते आरोपी फरार आहेत आणि त्यांचा तपास घेण्यासाठी जे आहे ते नागपूर ग्रामीण पोलिसांना 2 पथकं तयार केलेली आहेत। त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत पूर्ण 21 आरोपींना जी आहे ती अटक करण्याचा विश्वास जो आहे तो पोलिसांकडून व्यक्त केला जातो आहे। या सगळ्या दुर्घटनेमध्ये जे आहे ते 24 जण गंभीर जखमी आणि 19 जणांना आतापर्यंत जे आहे ते आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। त्यामुळं हे प्रकरण निश्चितच गंभीर स्वरूपाचं आणि यामध्ये या सगळ्या घटनेसाठी जे आहे त्या कंपनीमध्ये काही त्रुटी असल्याचं देखील जे आहे ते निदर्शनास आलं होतं आणि त्या सगळ्या संबंधित कंपनीवर गुन्हे दाखल झाल्यानंतर आता इथून पुढे अशा पद्धतीच्या दुर्घटना होणार नाही यासाठी जे आहे ते सरकारनं SOP तयार करावी अशी मागणी देखील आता इथल्या स्थानिक आमदारांकडून केली जाते। मात्र पीडित कुटुंबांना भरीव तरतूद व्हावी राज्य सरकारकडून आणि पुन्हा अशा घटना होऊ नये यासाठी आता नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एक उच्चस्तरीय बैठक जी आहे ती विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये बोलविलेली आहे। थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि जे पीडित कुटुंब आहेत या सगळ्या प्रकरणातले तर पीडित कुटुंबांना भरीव मदतीची घोषणा करण्याचं जे आहे ते इथं पालकमंत्र्यांच्या या बैठकीतून होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील या ज्या जखमी लोक आहेत किंवा जे लोक मृत पावलेत त्यांना भरपाई, नुकसान भरपाई देण्याची घोषणा केलेली आहे। SBL नावाची नागपूरमधली कंपनी आहे, स्फोटकं बनवणारी ही कंपनी, जिथे प्राथमिक सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली नाही असा आरोप जखमींच्या नातेवाईकांनी केलाय। उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।